नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याबाबतचं हे पत्र निर्गमित झालेलं आहे. तर या पत्राद्वारे विद्यार्थ्यांमध्ये किमान क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी कृती कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला FLN प्राप्त करण्यासाठी एक अभियान राबवून सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज, शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. तर यासाठी आपल्याला कृती कार्यक्रम राबवण्यासंदर्भात हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर पहा, 2री ते 5वी वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यास परवानगी मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे. आणि या कृती कार्यक्रमाचं ध्येय आहे वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे. कृती कार्यक्रमाची व्याप्ती जर आपण पाहिली तर हा कृती कार्यक्रम स्वयं अर्थसहाय्यित विनाअनुदानित शाळा तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हा कृती कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपात राहील, त्यांना ऐच्छिक स्वरूपात सहभागी होता येईल. तर हा कार्यक्रम जो आहे तो प्रथम भाषा आणि गणित या विषयासाठी लागू करण्यात आलेला आहे. तर पहा, या कृती कार्यक्रमात जे अपेक्षित अध्ययन क्षमता आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी जो कृती कार्यक्रमाचा कालावधी आहे तो 5 मार्च ते 30 जून 2025 असा राहील. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्या ठरवून दिलेल्या क्षमता आहेत त्या क्षमतांची पडताळणी आपल्याला करायची आहे आणि विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्येच शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात. यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे, सुट्टीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास याविषयी संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी त्या वेळी नियोजन करावे आणि शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य मिळेल याचा पूर्ण प्रयत्न मुख्याध्यापकांनी करायचा आहे. तर पहा, सुट्ट्यांमधील सराव उपक्रमाच्या कालावधीत सुट्टीचा कालावधी आहे. यावेळी अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांकरिता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन, ऑफलाईन मार्गाने संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा, मार्गदर्शन होईल असे नियोजन करावे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचे विस्मरण होणार नाही व या कृती कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य करता येईल. आणि या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर शिक्षकांनी कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत किंवा कसे यासाठी विद्यार्थ्यांची या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमताची स्तरनिहाय पडताळणी करायची आहे. अध्ययन क्षमता पडताळणीच्या स्तराचा नमुना याच परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आपल्याला आखायचा आहे, त्याची नोंद ठेवायची आहे आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. तर या संदर्भात विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम मी तयार केलेला आहे, त्याचा व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट करायचे आहेत. त्यांच्यासाठी नियमित अध्ययन कामकाज सुरू राहील अशी योजना करायची आहे. प्रत्येक अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करावेत. प्रत्येक गटाची गरज ओळखून
साधनसामग्री पुरवावी, जसे अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्दकार्ड, चित्रे, वस्तू. गटनिहाय अध्ययनाचे वेळापत्रक ठरवावे. म्हणजेच आपल्याला कृती कार्यक्रम आखायचा आहे, त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत, गट करायचे आहे, गटनिहाय अध्ययनाचं वेळापत्रकसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे. जसे विद्यार्थी या कृती कार्यक्रमासाठीच्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल चावडी वाचन व गणन कार्यक्रमात सादर करायचा आहे, ज्यात या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्रगती खात्रीपूर्वक गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना आपल्याला दाखवायची आहे. दिनांक 30 जून 2025 पर्यंत 2री ते 5वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान 75% विद्यार्थी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री शिक्षकांनी करायची आहे. त्याच पद्धतीने या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकवणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावासह प्रत्येक वर्गासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षक नेमून द्यायचा आहे. तर मुख्याध्यापकांनी अशी सूचना करायची, प्रत्येक शिक्षकाच्या नावानिशी आपल्याला सूचना द्यायची आहे. या कृती कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करायचा आहे. मग कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक याची नोंदणी मॅपिंग विद्या समीक्षा केंद्र VSK च्या माध्यमातून आपल्याला मुख्याध्यापक लॉग इनद्वारे ऑनलाईन स्वरूपात करातील. तर या संदर्भात आपल्याला VSchool नावाचे एक ॲप आहे, ते ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे. परंतु सर्वात प्रथम मुख्याध्यापकांनी शिक्षकांना लॉग इन केल्यानंतरच आपल्याला या अध्ययन स्तर क्षमता ची जी निकाल आहे तो नोंदवण्यासाठी आपल्याला परवानगी मिळेल. त्यासाठी प्रथमतः मुख्याध्यापकांनी प्रत्येक शिक्षकाला लॉग इन करायचं आहे. विद्यार्थी तिथं ॲड करायचे आहेत, 2री ते 5वीचे विद्यार्थी तिथं ॲड करून त्यांचा जो निकाल आहे तो तिथं घोषित करायचा आहे. तर या संदर्भात VSchool ॲप संदर्भातील स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ओके. दिनांक 5 मार्च 2025 रोजीच्या पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद विद्यार्थीनिहाय व कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता शिक्षकांनी करून ठेवायची. तर पहा, पहिली जी अध्ययन क्षमता पडताळणी आहे ती आपल्याला 5 मार्च 2023 रोजी घ्यायची होती आणि तुम्ही घेतला असाल, त्याच्या नोंदी शिक्षकांनी ठेवायचा आहे. त्यानंतर VSchool या ॲपवर जेव्हा मुख्याध्यापक तुम्हाला लॉग इन करतील, विद्यार्थी ॲड होतील, त्या ठिकाणी तुम्हाला तो निकाल नोंदवायचा आहे, निकाल घोषित करायचा आहे. ओके. तर 30 जून 2025 पर्यंत या कृती कार्यक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे त्या विषयाची नोंद झाल्यावर आणखी काही नोंदी करायची गरज नाही. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्यांनी पुढील तारखांना म्हणजे 5 मार्चला आपल्याला निकाल घोषित करायचा आहे. त्या ठिकाणी पाहायचं आहे की किती विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचे पुन्हा नोंदी करायची गरज नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळ वर कराव्यात. 20 मार्च, त्यानंतर 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून, 30 जून याप्रमाणे दर 15 दिवसांनी तुम्हाला वर्ग आणि शाळांची आकडेवारी शाळा केंद्र बीड तालुका जिल्ह्यानुसार जाहीर करायची आहे. ओके. कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 30 जून 2025 पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याच वेळी विद्यासमीक्षा केंद्रच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ वर या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे. शिक्षकांनी उपरोक्त उल्लेखित केल्याप्रमाणे घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे जे आहे त्याच पद्धतीने निकाल तुम्हाला तिथं घोषित करायचा आहे. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये. एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता शिक्षकांनी घ्यायची आहे. म्हणजे संपादित अध्ययन क्षमतामध्ये सातत्य राहील
या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव घेणे याची खात्री शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. म्हणजे पहा, 5 मार्चला निकाल घोषित केल्यानंतर जे विद्यार्थी अध्ययन क्षमता प्राप्त होतील ते पुन्हा पुढच्या वर्षी मागे येणार नाहीत याची दक्षता शिक्षकांनी घ्यायचं आहे. पुढे पहा, अंतिम मूल्यांकन. शिक्षकांनी स्वतः या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्तर प्राप्त करून म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक, शाळेचे कौतुक करण्यात यावे. भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षीय यंत्रणेने विद्या समीक्षा केंद्रच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ बॉटवर नोंदवावा. अशा सर्व भेटी 15 जुलै 2025 अखेर पूर्ण करण्यात याव्यात. अनुपस्थित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी अथवा असे विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षक संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेस कळवतील याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी. तर पहा, अशा पद्धतीने अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची चाचणी घ्यायची आहे, त्याचे पर्यवेक्षण करायचं आहे. कृती कार्यक्रमाच्या कालावधीनंतरही केल्या जाणाऱ्या शाळा वर्गभेटीमध्ये या मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार केला जाणार आहे. त्यामुळे अध्ययनक्षमता संपादन संदर्भात शिक्षकांनी अद्ययावत राहणे गरजेचे आहे. ज्या वर्गासाठी उपयुक्त प्रमाणे स्वयंघोषणा विद्या समीक्षा केंद्र VSK संकेतस्थळावर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर या कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक, राज्य पातळीवर असा कोणताही इतर उपक्रम जो या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष ठेवतो राबवण्यात येऊ नये. तर आपल्याला त्यावर आपला निकाल घोषित करणे गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर लोकसहभाग, सामाजिक अंकेक्षण आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी सदर कृती कार्यक्रम कालावधीमध्ये दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला तारखा ठरवून दिलेल्या आहेत, 5 मार्च, 15 मार्च, 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे. तर त्या ठराविक वेळी आपल्याला चावडी वाचन गणन घ्यायचं आहे. यामध्ये पालक शिक्षक सभामध्ये वाचन गणन कार्यक्रम आयोजित करायचा आहे. असे कार्यक्रम 30 मार्च 2025 नंतर आयोजित करण्यात यावेत. म्हणजे 30 मार्चपर्यंत नंतरच आपल्याला चावडी वाचन आणि गणन कार्यक्रम घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमाचे आयोजन आधीही करता येईल. 30 मार्चच्या आधीच जर तुमचा वर्ग प्रगत झाला असेल तर तुम्ही त्याच्या आधीही करू शकता. 1 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्ये चावडी वाचन व गणन सादरीकरण आयोजित करावे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा. ग्रामसेवकांचे सहकार्य घ्यावे. चावडी वाचन कार्यक्रमामध्ये या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन गणन घेण्यात यावेत. उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत याचा फक्त सांख्यिकी अहवाल सादर करावा. पुढील चावडी वाचनाच्या वेळी उर्वरित विद्यार्थ्यांपैकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचेच वाचन गणन घ्यावे. यासाठी आवश्यकतेनुसार खडू फळ्यांची उपलब्धता या कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. अशा विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्नही करावा. अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसमोर सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगू नये. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था करावी. म्हणजे ज्यांनी क्षमता प्राप्त केलेत अशाच विद्यार्थ्यांना आपल्याला इथं घ्यायचं आहे. विद्यार्थी नाउमेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मुख्याध्यापकांनी उपरोक्त सर्व बाबीची खात्री करून घ्यायची आहे. या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकाची मदत सुद्धा आपल्याला घेता येईल. तर पहा, इथं शिक्षकांच्या सुलभीकरणासाठी याविषयीचे दर्जेदार साहित्य प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. व्हिडिओ आहेत, कार्यपुस्तिका आहेत, क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण आहे, विषयनिहाय, अध्ययन निष्पत्तीनिहाय साधने ma.ac.in या संकेतस्थळावर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या विशेष टॅबवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
या प्रशिक्षणाच्या साकळीत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थी ठराविक गतीने शिकत नसल्यास शिक्षकांना वेळच्या वेळी व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतील. या प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी 6 पायऱ्या दिलेल्या आहेत. एक आहे विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करा. विद्यार्थ्यांना शिकण्याचे आव्हान द्या. अध्ययन उपक्रम राबवा. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करा. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करा. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवून द्या. तर पहा, विद्यार्थ्यांनी शिकवण्याची सर्वाधिक जबाबदारी शिक्षकाची असल्याने वर्गामध्ये शिकवण्याची पद्धत, साहित्याच्या वापराबाबत तसेच आपल्या वर्गातले विद्यार्थी कोणत्या अपेक्षित क्षमतामध्ये मागे आहेत, विद्यार्थी मागे असण्यामागे कोणत्या त्रुटी कारणे आहेत ते शोधणे आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज पाहून विद्यार्थीनिहाय योग्य त्या उपाययोजनाचे स्वातंत्र्य नेहमीप्रमाणे शिक्षकांना राहील. यासाठी स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणती पावले उचलली याची विद्यार्थीनिहाय नोंदही शिक्षकांनी योग्य त्या शब्दामध्ये ठेवावी. म्हणजेच या कृती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही कोणता उपचार केलेला आहे, कोणता कार्यक्रम राबवलेला आहे, कोणत्या कृती घेतलेल्या आहेत याच्या नोंदी शिक्षकांनी ठेवायच्या आहेत. शिक्षकांनी शाळांना प्रशस्तीपत्रक, विहित कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीमध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल. कृती कार्यक्रम कालावधीत एखादा विद्यार्थी नव्याने शाळेत दाखल झाला असेल तर तो या कृती कार्यक्रमाचा भाग समजण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत शाळेत नवीन दाखल्यांना थांबवण्यात येऊ नये. शिक्षण परिषदा मार्च, एप्रिल, मे, जून या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावी. जसे अध्ययन स्तर, कृती कार्यक्रम कार्यपद्धती, उद्दिष्ट साध्य होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, उद्दिष्ट साध्य केलेल्या शिक्षकाचे अनुभवकथन, नियोजनपूर्वक केलेले कामकाज, नाविन्यपूर्ण बाबी, साहित्याचा वापर, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय इत्यादी. शाळा भेटी अंतर्गत शाळांना भेटी करताना पर्यवेक्षक यंत्रणेचे याच मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. सुरू असलेल्या कामाचा आढावा घ्यावा, मार्गदर्शन व सहाय्य करावे. यासाठी जबाबदार घटक आहेत विद्या समीक्षा केंद्र, वर्ग व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी सांगितल्याप्रमाणे करणे गरजेचे आहे. वर्ग घोषित करण्याची विद्यार्थीनिहाय ऑनलाईन सुविधा पुरवणे, पडताळणीबाबत माहिती भरल्यानंतर प्रगतीदर्शक, स्थितीदर्शक विविध अहवाल तयार करून प्रसिद्ध करणे ही जबाबदारी विद्या समीक्षा केंद्राची आहे. शिक्षकाची जबाबदारी पहा तर या कृती कार्यक्रमासाठीच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य कराव्यात. मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करणे, विद्यार्थी शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे, चावडी वाचन गणन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे. या अंतर्गत शिक्षकांचे आदेश 6 मार्च 2025 पूर्वी निर्गमित करावेत. तर पर्यवेक्षण यंत्रणेने वर्गभेटीच्या वेळी वर्गातील अपेक्षित वाचन गणन क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत, त्यामध्ये सातत्य आहे याची खातरजमा करावी. परिस्थितीनुरूप आवश्यक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक पर्यवेक्षक अधिकारी यांनी दर आठवड्यात विद्या समीक्षा केंद्र VSK वर या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्तर प्राप्त न झालेल्या किमान 5 शाळांना भेटी देऊन शिक्षकांना सहाय्य करावे, अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करावे. तर SCRT डाएट यांची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी आवश्यक सराव साहित्य, जादुई पिटारा, पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान अभियान इत्यादी साहित्याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करावे. या कृती कार्यक्रमाची काटेकोर व विहित मुदतीत यशस्वी अंमलबजावणी होईल यासाठी आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक प्राथमिक हे सहनियंत्रण करतील. तर अशा पद्धतीने आपल्याला 5 मार्च ते 30 जून अंतर्गत निपुण भारत अंतर्गत हा कृती कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे राबवायचा आहे. तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही अडचणी असल्यास तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद.